असा नसतो फसत. तर जाऊयात फायनलच्या मॅचकडे. परत एकदा खूप खूप आभार सर्वांचे या स्पर्धेमध्ये 2 शब्द बोलण्याचा आम्हाला देखील तुम्ही संधी दिली. आणि असेच ROPL म्हणजेच रिटेल ऑपरेशन्स क्रिकेट प्रीमियर लीग अजून पुढे आणि पुढच्या स्टेजला जाऊ दे. आपण जातोय आता फायनलच्या मेगा 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 इव्हेंटकडे आणि मेगा मॅचकडे. फायनलची मॅच आठवली तर लगेच 2023 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आठवते. पराभूत जरूर झालो, नरेंद्र मोदी स्टेडियम फुल होतं, पण 2024 कमबॅक केला भारतीय टीमने आणि 2024चा T20चा वर्ल्ड कप जिंकला. म्हणून आम्ही भारतीय टीमचे सपोर्टर्स आहोत, आम्ही भारतीय टीमचे समर्थक आहोत आणि भारतीय खेळाडूंना आणि त्यांच्या टीमला फॉलो करतो. आणि असंच क्रिकेट आता या फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहू. एका बाजूला जर पाहिलं तर मॅच असेल गोल्डन इगल्स ज्यांनी गेल्या वर्षी छाप सोडली होती चॅम्पियनशिपची, आणि त्याच्या बाजूला सामोरं जाणारे टीम असेल एक चांगला हाय फॉर्म परफॉर्मन्स देत असताना टायटन्सचा संघ असेल बँकिंग टायटन्स. अशी ही मेगा फायनलची मॅच. माझ्याबरोबर आमचे साथी समालोचक संतोष कदम सर देखील जुळलेले आहेत, त्यांचा देखील आवाज आपण ऐकूया मॅच मध्ये. तर एकंदरीत त्या पूर्ण इव्हेंटनी काय परफॉर्मन्स दिलाय, खेळाडूंचा काय परफॉर्मन्स राहिलाय. आता आपण आहोत शेवटच्या आणि अंतिम लढतीकडे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोन्ही टीमचं. एकदा जोरदार टाळ्या. येस, ही आपलाच इव्हेंट आहे, आपलीच बँक आहे, आपलेच प्लेयर्स आहेत आणि ते सक्सेसफुल जरूर होणार. हे छाप सोडत असताना क्या बात आहे. बँकिंग टायटन्स आणि गोल्डन इगल्स. गोल्डन इगल्स प्रथम फलंदाजी करताना गेल्या वर्षीचे चॅम्पियन्स, गत वर्षीचे चॅम्पियन्स काय परफॉर्मन्स दिलाय. ग्रेट एंट्री, एक हिरो साठी एंट्री. पण एका बाजूला जर पाहिलं तर बँकिंग टायटन्स त्यांनी देखील छाप सोडली आहे. असा संघ, दोन्ही संघ. या स्टार्ट द मॅच. पंचांचा इशारा होता लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगला 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 समाधान घेण्याचा प्रयत्न, मग तेवढा सत्कार दिला, सन्मान दिला. असं म्हटलं क्रिकेटमध्ये की चांगल्या चेंडूला त्यांनी सन्मान द्या आणि खराब चेंडूची वाट लावा. तर हेच असतं क्रिकेट सूत्र क्रिकेटचं. पुढे चेंडू परत एकदा मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र आणि पंच थोडंसं हसतात पण अपील पहा काय उच्च जलग असेल. आणि एक खेळाडू जर नाचतोय, भाई ही अशी अपील मी पहिल्यांदा बघतोय, नाचून अपील. म्हणजे पंचांना तुम्ही नाचून डिस्ट्रॅक्ट करताय, पण पंचांनी देखील कच्चे खेळाडू नाही आहेत पण अपील इथे फेटाळून लावले. बघा कदम सर, हे असतं क्रिकेट. काय म्हणाल तुम्ही पूर्ण आयोजनाबद्दल आणि या मॅच बद्दल? नाही, उल्हासबद्दल अपवाद आहे, कारण त्याला पेटमन घुंगरू काय म्हणतात तो नाचतो, त्याच्यासाठीच घुंगरू म्हटलं जातं. नक्कीच ना, आजच नक्कीच नक्कीच क्या बात आहे. असं म्हटलं जातं उल्हास सर म्हणजे नाचून नाचून अपील करतात आणि नक्कीच अपील आणि फलंदाज बाद झाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून गणेश, सोहेल आणि नक्कीच नवीन फलंदाज गणेश आणि सोहेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारला फटका नक्कीच. ओहो, काय जातोय, अडवला जातो. एक एक धाव नक्कीच केली जाते. चौकार षटकार नक्कीच अपेक्षित आहे. फायनल मॅच आहे, धावसंख्या नक्कीच वाढली पाहिजे. तीन चेंडू झालेत, एक धावा झाली आहे. अशी खेळ पाहायला मिळते. जोश आणि जोश, फायनल मॅचचा जोश नक्कीच पाहायला मिळतोय. 4 चेंडू झाले आहेत. बाहेरून कोणी आवाज देऊ नका दादा, बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. आतापर्यंत चांगला इव्हेंट चाललाय, अंपायर्स पण चांगले आहेत, तर बाहेरून तुम्ही त्यांना डिस्ट्रॅक्ट करू नका. कारण की हे आपण पाहतो की भले फायनलची मॅच आहे पण बाहेरून कोणी बोलू नका प्लीज. येस, आणि पंच आपली डिसिजन लास्ट असेल. येस, कारण की तुम्हीच आता शिल्पकार असाल या क्रिकेटचे आणि या फायनल मॅचचे. तर जाऊयात मॅचच्या जगडे. 4 चेंडू 1 रन. हो, आता मात्र थोडस
आपण पाहतो की ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एका धावेने अतिरिक्त धावेने धावसाला पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. परत एकदा शोविट स्पोर्ट्स आणि लाईव्ह टीमची त्यांचा परत एकदा आभार असेल. इक्बाल असतील आणि कॅमेरामॅन साहिल असतील, आकिब असतील, सर्व त्यांची टीम खूप खूप आभार त्यांचे. आमचे डिजिटल स्कोरर सुशील असतील, प्रज्वल असतील, त्यांचे देखील खूप खूप आभार. अंपायर्स श्रीधर, सागर, मिनेश, अजित, स्वप्नील, गणेश पर्यंत आभार. तर पूर्ण टीम जी आमची लाईव्ह कव्हरेज करते आणि आमचे कॉमेंटेटर मी स्वतः असेल आणि संतोष कदम सर असतील, त्यांचे देखील खूप खूप आभार. तर शेवटचा चेंडू असेल. येस, थँक्यू. मराठी भाषेला पुढे नेण्याचं काम तुम्ही आम्ही करतोय आणि ते तुम्ही केलंय तुमच्या इव्हेंटमध्ये बोलून. आम्हाला खूप खूप आभार आपले. हो डिलिव्हरी, काय डिलिव्हरी होती. बॉल पडून थोडासा आतमध्ये आला. पहा, सोहेल हा असा फलंदाज आहे तो आतापर्यंत ऐकले नाहीयेत, पण समोरची जी टीम आहे त्यांनी त्याला ऐकून दिलंय. तर हे असतं रफ अँड टफ क्रिकेट, हे असतं मॅन टू मॅन फाईट, हे असतं एक चांगलं एन्काउंटर, हे असतं एक तुम्ही चॅम्पियन जरूर राहिलात पण आम्ही देखील खतऱ्याची घंटी वाजू, हे सांगणारा षटक होतं. षटक क्रमांक 1 संपते मैदानामध्ये. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 3 वर 1 गडी बाद. ओव्हर टू संतोष सर. नक्कीच पुढचं षटक घेऊन येते कोण गोलंदाज. पर्याय निवडला लागेल. एक षटक नक्कीच संपुष्टात येत आहे. गणेश आणि बॅटर सुद्धा गणेश, नाव आहे दोघांचे गणेश. नक्कीच पाहायला मिळते. पुढचा चेंडू गणेश काय करतात पाहूया. टाकलाय चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह आणि गणेश बाद होत आहे. दुसरा धक्का बसतोय. साहिल मांजरेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कॅच घेतली आहे तेजस मांजरेकर. मांजरेकर म्हणजेच मालवणी माणूस असेल. येस, मांजरेकर ट्रॅव्हल्स यांचे बंधू नक्कीच असतील. नातेवाईक सर्व अंगणवाडीची तिकीट सुद्धा लवकरात लवकर एसटीची मिळू शकते, प्रायव्हेट बसची सुद्धा. येत्या 21, 22, 23 तारखेला मी सुद्धा तिकडे आहे. अंगणवाडीच्या जत्रेला सगळ्यांनी यायचंय. आपले अंगणी सुद्धा आहेत. नक्की गिरस्तर असतात तिथे. पुन्हा मॅचच्या दिशेने वळूया. शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये नक्कीच अंपायर दाखवत आहेत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवांतर, व्हाईट बॉल. नक्कीच लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. चेंडू टाकल्यानंतर नक्कीच काय कॉन्फिडन्स आहे, गेला असं म्हटलं जात आहे. 2 चेंडू नक्कीच झालेत. 5 धावा नक्कीच झाल्या आहेत. धावा कराव्या लागतील, झुंज द्यावी लागेल. अंतिम सामन्याचा फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. उलटा चेंडू, चुकीचा कॉल नक्कीच पाहायला मिळतोय. 3 चेंडू झाले आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे 5 धावांवरती. धावा जमवाव्या लागतील, कराव्या लागतील. लो स्कोरिंग मॅच आपल्याला अपेक्षित नाहीये. धावा बनवा. आलाय फटका. एकटा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावून धावा केल्या जातात. चुकीचा कॉल. विकेटचा पत्तन. सोहेल बाद, ज्यांनी फेक केली आहे. दीपक यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय चेंडू फेकलाय. सोहेलला बाद केलाय. महत्वाचा गडी बाद होतोय. चला नवीन बॅटर पाठवायचा आहे. प्रत्येक चेंडू गणित टाळ्या शिट्ट्या झाल्या पाहिजेत. काय मॅच चालली आहे. मगाच्या सेमीफायनल मॅच मध्ये धावा होत्या, परंतु या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला अपेक्षित नाहीये. अमित नवीन फलंदाज, जर्सी नंबर 10. सचिन तेंडुलकर सुद्धा 10 नंबरचीच जर्सी घालतो. 2 बॉल्स टू गो. मारलाय फटका त्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा जातो सीमा रेषा पार. 4 धावा. धावसंख्या नक्कीच 12. 1 to 12 रन्स. पुन्हा एकदा झुकावला आणि जातो. दुसऱ्या विकेटचं पटकन होतो. योगेश बाद होत आहेत. उल्हास नाचतायत. काय चाल धरलाय. धावता नक्कीच घुंगरूची व्हिडिओ युट्यूब मध्ये 169 देश मध्ये त्यांना बघतायत. युट्यूब माध्यमातून तालबद्ध डान्स नुसता करतायत, म्हणून त्यांना घुंगरू म्हटलं जातं. कॅच घेतलाय तो राजेंद्र ना. सुरेख झेल. लो स्कोरिंग मॅच आहे. राजेंद्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया.
चला चला पंचाने अंपायर डिसिजन नक्कीच फायनल असेल. डेड बॉल आहे. चला पंचांचे डिसिजन आहे ती सगळे, कारण की थोडेसे बॅट्समॅन डिस्ट्रॅक्ट झाले तर पंच देखील त्या प्ले मध्ये येतील. येस चला स्टार्ट करा. येस डेड बॉल आहे. नक्कीच थोडं मध्ये बोलू नका कोणीच प्लीज. एक प्लेअर आम्ही वारंवार सांगतोय की पाठवा, आपण कोण पाठवत नाहीये, पण आता फायनलची मॅच आहे आणि नक्कीच फायनलच्या मॅच कडे थोडंसं लक्ष असेल सर्वांचं. चला डेड बॉल आहे. चला चालू करा. येस सर चालू करा. अमितजी मॅच चालू करायची आहे. गुड बॉलिंग काय फलंदाजाची फिरकी घेतली आहे. चेंडू जातोय निर्धाव. डॉट डॉट आणि डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. पुढे चेंडू थोडासा ऑफकट केला. ऑफच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये कदाचित गेला असता, पण तिकडे जाऊन यष्टीरक्षक स्वतः उल्हास जात आहेत आणि काय क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 13 13. चौथा गडी 4 गडी बाद होत आहेत. ओव्हर नंबर 3 आहे. हो 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 आपण पाहिला की गेल्या वर्षी गोल्डन ईगल चॅम्पियन होते, पण या वेळी आपण पाहिला थोडासा बॅकफुटवर असताना या मॅच मध्ये स्कोर कार्डवर स्कोर आहे 15-15, 14-14. हो आता मात्र नो बॉल. तर इकडे सगळं अफरातफरी होते मॅच मध्ये. आपण पाहतोय धावसंख्या 15 रन्स. अमित आणि सतीश. परत एकदा उल्हासचा उल्हास आणि त्याचा डान्सिंग स्टाइल. यस 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 मेरे भाई तेरे को डांस कॉम्पिटिशन में हिस्सा ले. पहला इनाम नहीं दिया, दूसरा तो मिलेगा तुझे. यस गुंगरू हा बोला. कळम सर नाही डान्स अशा पद्धतीने झाला आहे की मिथुन चक्रवर्तीला सुद्धा नाचवेल असा डान्स आहे, म्हणून त्याला संबोधलं जातं बघ घुंगरू बाजे मेरा नाची रे, म्हणून घुंगरू म्हटलं जातं. नवीन सगळे घालून आलेत म्हणजे सकाळपासून. 2 बॉल्स टू गो. 15 धावा नक्कीच झाल्यात. अच्छा याच्यासाठी नवीन आहे का सगळे मॅच साठी? टी शर्ट नवीन, ट्रॅक नवीन. आता तरी संतोष सर आता तरी आपण पाहिलं की मोठमोठ्या जर्सीज आल्यात, शूज आले, ट्रॅक्स आलेत. आपण तर असं वाटतं की स्लीपरवर खेळलेत खेळाडू. एक मित्र आपला फोन करत आणि बोलत बाबा ही आपली मॅच आहे, तर असं व्हायचं. आता तुम्हाला डायरेक्ट एंट्री भेटते, कंपनी थ्रू तुम्ही खेळताय. किती सोन्याचे दिवस आले तुमच्या क्रिकेटसाठी पहा. नाहीतर आपली हाफ पॅन्ट आणि हाफ चड्डी आणि आपली स्लीपर होती तेव्हा आपण खेळायचो, पण आता मात्र क्रिकेटचे दिवस बदललेत. आणि नक्कीच 3 षटक संपलेत मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 30-17, 5 गडी बाद. खूप मला वाटतं की थोडासा सामना मगाशी देखील असंच होता, तेव्हा लास्ट ओव्हर मध्ये काहीतरी परफॉर्मन्स झाला होता. 3 ओव्हर 17, 5 गडी बाद. आता आपण पाहू शेवटच्या षटकाकडे आपण जातोय. काय टार्गेट असेल, कोण जिंकेल ही मॅच, कोण चॅम्पियन होईल, एक नवीन चॅम्पियन भेटेल का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे असणार हे ओव्हर आणि असणार हे मॅच आहे. बघूया काय होतंय. रिटेल ऑपरेशन्स क्रिकेट प्रीमियर लीग ROPL 2025 मध्ये एक मेगा फायनल आणि एक अंतिम लढत आणि अंतिम भिडत असलेली मॅच. हेमांगी बॉलिंग मार्कला, जिने आतापर्यंत फिमेल क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय, तीच बॉलर आपण बघतो. हेमांगी धावसंख्या 16, धावसंख्या 17. ते मात्र व्हाईट बॉलचा इशारा. 18-18 व्हाईट बॉल 18. कंपल्सरी चेस तर आता पण असणार आहे. हो 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 येस नो पण डायरेक्ट हिट. पहा काय परफॉर्मन्स दिलाय टायटन संघाने, आपल्या बँकिंग टायटन संघाने. फायनल सुपर ओव्हर आहे. धावसंख्या फक्त 18-18. 6वा गडी बाद होतोय. गोल्डन ईगल्स पहिल्यांदा असं मला वाटतं अशा स्टेजला आलं की जेव्हा त्यांनी लोअर स्कोर केला आणि धावसंख्या 6. आपण टायटन्स, बँकिंग टायटन्स. आशिष सर येस बॅटिंग मार्कला. बॉस इज ऑलवेज राईट असं म्हटलं. आता बघूया बॉस काय करतात आपल्या टीमसाठी. आशिष सर. हो 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 व्हाईट बॉल कंपल्सरी चेस. येस 19-19. 19-19. हो गुड बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिलं तर. येस 19-19. सुवर्ण आपण पाहतोय, सुवर्णाची सुवर्ण कामगिरी
बघा फिमेल क्रिकेटर आपण पाहतोय गेमचे रूल्स समजून परखून खेळणं ह्याला म्हणतात फिमेल क्रिकेटचं असं डोकं असतं. आज देखील क्रिकेटमध्ये महिला देखील कमी नाही आहेत. महिलांबद्दल म्हटलं तर महिला मिनिस्टर झाल्या, महिला मोठ्या मोठ्या पोस्टवर गेल्या, महिला चांगल्या क्रिकेट खेळत आहेत. तर आज सगळं महिलांचं देखील कार्य राहिलंय या इव्हेंटमध्ये देखील तेच सांगतो मी. गुड बॉलिंग बाय सुवर्ण. आणि इथे मात्र काय होतं इथे अजून एक विकेटचा पतन. क्या बात आहे. हो 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 हो. बँकिंग टायटन्स आणि त्यांची टीम पुरस्पूर हवी पडले असं म्हणेन. 7वा गडी बाद होतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 21. बॅटिंग मार्गला परत एकदा श्रुती जिने देखील बहरदार कामगिरी केली आपल्या टीमसाठी. या दोन फिमेल क्रिकेटर फायनल मध्ये भिडतात एकमेकींशी. आता मात्र फेस टू फेस येतील शेवटच्या चेंडूसाठी. 21-21. नो बॉलचा इशारा आणि एक टोटल नो प्लस 2. 3 धावा भेटतील. 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 24. शेवटचा बॉल आहे. 24-24. कदाचित या फायनलच्या मॅचला चांगला प्रतिसाद. आणि इथे मात्र व्हाईट बॉल. आशिष सर अजूनही मैदानामध्ये आहेत. 25-25. आता मात्र एक षटकार येतोय. थोडासा आकार देण्यात येईल कारण की धावसंख्येला आपण पाहतोय धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. 32 धावांचं टार्गेट असेल. लगेच आपण जाऊ सेकंड इनिंग्सकडे थोड्याच वेळामध्ये. पण या मॅचला खूप काही मजा आली आहे. एक चांगली मॅच राहिली आहे. 32 धावांचं टार्गेट. जाऊयात लगेच सेकंड इनिंग्सकडे. संतोष सर काय म्हणाल आयोजनाबद्दल आणि इव्हेंट बद्दल. आणि गेल्या वर्षी देखील तुम्ही इव्हेंट कव्हर केला होता पण या वर्षी थोडंसं मला वाटतं की प्लॅनिंग चांगलं होतं आणि थोडंसं इम्प्रुव्हमेंट होतं. म्हणजे थोडीशी प्रोफेशनल स्पर्धा करण्याचा प्रयत्न होता. आणि नक्कीच जसं की आपल्याला माहिती आहे की मनस्वी एंटरप्राइज आणि पूर्ण सावी मॅडम टीम तयार असते अशा इव्हेंट्स घेण्यासाठी. एक चांगलं इम्प्रुव्हेशन त्यांच्याकडनं आपण पाहतो आणि चांगलं प्लॅनिंग त्यांच्याकडनं पाहतोय. तर काय म्हणाल एकंदरीत या इव्हेंट बद्दल आणि या स्पर्धेबद्दल. नक्कीच मनस्वीच्या माध्यमातून मनस्वी इव्हेंट मॅनेजमेंट आपण पाहिली आणि सकाळपासून आपण पाहतोय एक चांगलं मॅनेजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. फक्त लीगच्या मॅचेस मध्ये मी सकाळी सांगत होतो की घाई गडबड नसती झाली. प्रत्येक मॅच जर 4 ओव्हरची खेळवली गेली असती तर धावपळ न होता ही गडबड न होता प्रत्येक मॅच 4 ओव्हरची खेळवायला पाहिजे होती. पहिल्या मॅचेस आपण बघितल्या. पहिल्या 2-2 मॅचेस 5-5 षटकं टाकली गेली. परंतु लेडीज ज्यावेळी बॉलिंगला येत आहेत तेव्हा 6 चेंडू टाकायच्या ऐवजी 18 चेंडू टाकले. म्हणजे 5 ओव्हरची मॅच ही 10 ओव्हरची झाली आहे. त्यामुळे आपल्याला वेळ कमी पडला. त्यामुळे नेक्स्ट टाइम नक्कीच लक्षात घ्या. आयोजक कमिटीला एक विनंती असेल की पहिली मॅच आपण 4 ओव्हरची खेळावा. म्हणजे 4 ओव्हर म्हणजे 8 ओव्हर होतात आणि 5 ओव्हर म्हणजे 10 ओव्हर होतात. म्हणजे वेळेसाठी आपण धावाधाव न करता फायनल आपल्याला चांगले जास्तीत जास्त षटकांची नक्कीच खेळवली जाईल. ओव्हर टू नितीन सर. धन्यवाद. यस पण इव्हेंट चांगला झाला. एकंदरीत आपण पाहतो की फायनलची मॅच अजूनही चालू आहे मैदानामध्ये. 32 धावांचा जातो. आता आपण सेकंड इनिंग्सकडे. सर सुनील गावस्करांचं एक वाक्य होतं या जगामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे क्रिकेट आहे राजा. हुकला तो संपला. तुम्हाला हुकायचं नाहीये संपायचं नाहीये. क्रिकेट आणि क्रिकेट खेळतच राहायचंय. जाऊया सेकंड इनिंग्सकडे. पहिला चेंडू आक्रमक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक विकेट येतोय आणि तेजस हा एक हुकमी एक्का ज्या टायटनचा मानलं जातं त्याला माघारी परतावं लागतंय. म्हणजे मॅच अजून ऑन आहे. मॅच अजून बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. येस टायटन्स नवीन संघ असेल का. टायटन्स चॅम्पियनशिप जिंकेल का परत एकदा नाव कोरलं जाईल ईगल्स संघाचं या मॅच मध्ये. तर हे देखील बघण्यासारखं असेल. हे देखील पाहण्यासारखं असेल आणि हे देखील विचार करण्यासारखं असेल. गोल्डन ईगल्स की बँकिंग टायटन्स की गोल्डन ईगल्स अशी मॅच. बँकिंग टायटन्सचा हुकमी एका मी आधीच म्हटलं मेन बॅट्समॅन आउट झालाय तेजस. येस पुढे चेंडू योगेश. आता मात्र अलॉंग द कार्पेट ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेला फटका होता. गॅप मध्ये खेळला होता कदाचित त्याच्यामुळे कदाचित एक धाव भेटेल. आणि एका धावेने फायनलचं हे गणित आपण पाहतो की थोडंसं हलकं होतंय का. एका धावेने धावफलक खुलतंय. पुढे चेंडू थोडासा वॉक लेंथ आणि इथे मात्र चांगलं बोलली. इथे मात्र काय होतं बघा. येस आय थिंक पंचांचा इशारा. या साईडचा विकेट. पंचाने देखील आपल्या अनोखा अंदाज
बघितलं यस भाई यस ये आउट है और डेफिनेटली 100% आउट है. क्या बात आहे. दुसरा विकेट पहा संतोषजी, आपण पाहतो की लो स्कोरिंग मॅच आणि क्रिकेट हे जुनं नातं राहिलंय. लो स्कोरिंग मॅच असा असते की कदाचित लो स्कोरिंग मॅच खेळत असताना एक एक धाव कशी घेऊ, षटकार मारू का एक एक धाव हे समजत नाही कदाचित सिद्धेश. तर हे गणित असतं. आता मात्र काय होतं बघूया. बँकिंग टायटल दुसरा गडी बाद. क्या बात आहे. प्रमोद हो गुड बॉलिंग. पंचांचा इशारा नो बॉल. अरे दादा पंचांनी लेग अंपर पंचांनी नोंदवलं. चला प्लीज. येस 4 अंपर्स ठेवलेत या मॅचला. आपण पाहतोय येस नाही पंचांशी तो वाद आतापर्यंत आपण घातला नाही आणि अजूनच प्लीज दादा थोडासा. चला पंचांश लास्ट डिसिजन काय नो आहे ना. अंपर्स नो आहे. ओके सर नो चला नो घ्या. नो 2 3 चेंडू 2. अरे हा 3 बॉल 2. पुढे चेंडू पुढचा चेंडू जरूर आपण पाहिलं परत एकदा रनआउटची संधी होती पण संधी निर्माण झाली होती. कदाचित थ्रो थोडासा अजून प्रॉपर असता तर चांगलं झालं असतं. पण जर तरच्या वार्ता क्रिकेटमध्ये चालत नाही. जे काय होतं ते तुमच्या डोळ्यासमोर असतं. जे काय होतं ते प्रेझेंट असतं आणि थोडासा तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. तर धावसंख्या मात्र 3 वर जाऊन पोहोचले. 4 चेंडू 3 धावा. आपण पाहतोय फायनलची एक मुख्य लढत. आपण पाहतोय बिग मॅच. पुढे चेंडू परत एकदा पुढचा चेंडू होते मात्र काय होते अजून एक मासा झाला. आशिष तर नक्की सेलिब्रेट करतील. अजून एका विकेटचं पतन. तर हा हे क्रिकेट आहे. फक्त आणि फक्त 32 धावांचा टार्गेट आहे. पण ते देखील थोडंसं आपण पाहतोय की कुठलंही लक्ष म्हटलं तर क्रिकेटमध्ये मोठं किंवा छोटं नसतं. ते तुम्हाला चेस करावं लागेल. छोटं लक्ष जरूर आहे तरी आपण पाहतोय की थोडंसं गुटलेट एक परफॉर्मन्स देत आहेत दोन्ही टीम्स एकमेकांना. अजून ही मॅच बाकी आहे. 5 चेंडू 3 धावा 3 गडी बाद. 1 चेंडू शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 29 धावा बनवायचे अजूनही. काय मॅच चालली आहे. व्हॉट अ मॅच. ROPL ची एक अंतिम लढत शेवटच्या स्टेजमध्ये. अजूनही आपल्याला समजत नाहीये की काय होणार आहे मॅच मध्ये. उद्या देखील संडे फंडे उद्या पार्टी असेल पण कुठली टीम पार्टी करेल आणि कुठल्या मार्गाने जाईल तो उद्या समजेल आपल्याला. कदाचित आज सॅटर्डे नाईट आहे. आज देखील पार्टी असेल. ही स्कोर बोर्डवर जाऊ आपण आता. 1 ओव्हर 4 रन. पहा ही स्पर्धा जशी झाली 1 महिना अगोदरच प्लॅनिंग झाली. मला वाटतं 15 दिवस हे लोक झोपले पण नसतील की आपली स्पर्धा आता होणार आहे. आज सकाळी 7ची सगळ्यांना बोलवलं होतं. मला वाटतं 4 वाजताच काही प्लेअर आलेत तरी स्पर्धेवर प्रेम राहिलं. आपण पाहतोय 1 षटक संपल्या मैदानामध्ये. धावसंख्या 4 3 गडी बाद. जातो आता आपण दुसऱ्या षटकाकडे. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे अशी मॅच आहे. 18 बॉल्स अँड 28 रन्स टू विन. 18 बॉल 28 अशी मॅच आहे. मनस्वी एंटरप्राइजेस पूर्ण चांगलं इव्हेंट त्यांच्याकडनं आपण पाहतो. इथे मात्र बघूया गॅपमध्ये चेंडू विसायला गेलाय. 4 धावा. चौकार. गुड बॅटिंग. क्या बात आहे. येतोय चौकार. धावसंख्या 8 आणि आमचे स्कोरर देखील टाळ्या वाजवतात. ते देखील प्रतिसाद देतात की त्यांना देखील त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी चांगला खेळ कसा चाललाय. फायनलच्या मॅच त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे तो देखील चांगला आहे आणि ते आम्हाला म्हणतात की वारंवार संघाचे रेकॉर्ड देखील सांगतात आम्हाला. येस धावसंख्या 8. मनीष शिरस्कर यांचं देखील स्वागत असेल स्पर्धेच्या वतीने. थँक्यू सर. तर गावात मॅच शिकले लगेचच ऑफसाईडच्या दिशेने खेळायला फटका. बघूया आता एकच धाव भेटेल. एका धावने धाव फलक पुढे. 16 बॉल 23. 16 चेंडू 23. हो हा मॅच चालणार नाहीये. एक्स्ट्रा डिलिव्हरी फायनल मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा डिलिव्हरी. एका धावने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या 10-10. हो गॅपमध्ये फटका जरूर खेळलाय. येस नो डायरेक्ट हिचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. आता मला वाटतं कदाचित फलंदाज पडलाय. आरामात. पहा हे क्रिकेटचं जोशाचं जुनून असतं. आपण 14 तास लॅपटॉपवर कंटिन्यू काम करत असतो. वर्क फ्रॉम होम करत असतो पण ते सगळं विसरतो. क्रिकेटची मॅच आम्हाला जिंकायची असेल. पगार होईल की नाही होईल नंतरचा विषय पण मॅच आम्हाला जिंकायची. तर हे ऍक्सिस बँकचं स्वप्न असतं. दिल से ओपन. क्या बात आहे. तुम्ही चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर आहे.
तो इथे मात्र कश्मकश चालू आहे आणि नक्कीच प्रत्येक बॉल अडवला जातोय, प्रत्येक बॉलवर काहीतरी घडतंय, प्रत्येक बॉलवर वेगळं चित्र निर्माण होतंय, अशी मॅच आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 12, 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जावात मॅचच्या दिशेकडे परत ब्लॉक करून टाकलेला पर्यंत संधी निर्माण झाली. आशिष असतील तिकडे, आशिष तर नक्कीच चांगली विकेट किपिंग आतापर्यंत केलंय आणि इथे मात्र पॅव्हिलियन मधनं आवाज आवाज आवाज, बाबा काय करतोस तू, भावा काय करतोस तू, मॅच आपल्याला जिंकायची आहे, शनिवारची रात्र फुकट घालू नकोस, नाहीतर आपला पैसा फुकट जाईल, जो हॉटेल बुक केलंय तिकडचे पैसे फुकट जातील असं म्हणत असतील. याच नक्कीच धावसंख्या 12, 13 बॉल 20. चेंडू गॅपमध्ये फटका जरूर खेळला, 1 रन डिक्लेअर आहे. येस, धावसंख्या 13, 30, 3 गडी बाद. संतोषजी 12 बॉल 19, अजून मॅच बाकी आहे. कदाचित आपण मगाचपासून मॅचेस बघितल्या त्या फटाफट संपल्या, 80 धावा बनवल्या त्या पण फटाफट संपल्या, पण हे फक्त मला वाटतं 32 धावांचा टार्गेट आहे. पण मॅच अशी थांबली जसं की एखादा चित्रपटाचा इंटरव्हल होतो तसा थांबलाय की इंटरव्हल नंतर क्लायमॅक्स काय असेल ते पाहण्यासारखं असेल. जवळच मॅचेस वगैरे 12 बॉल आणि 19 आणि 19 धावांची गरज असेल आणि 1 षटक फिमेलचं देखील असेल. तर हे एक सूत्र राहिलंय, हे कॅल्क्युलेशन माइंड ज्याला समजलं त्याला क्रिकेट समजलं असं म्हणेल, कारण की हे सगळं तुम्हाला एक चांगल्या क्रिकेट पद्धतीने खेळायचं आहे. येस, एक्सिस बैंक रिटेल ऑपरेशंस क्रिकेट प्रीमियर लीग सर. येस, ROPL 2025 सीजन 2. इतना बड़ा सीजन, अभी तक समझ में नहीं आ रहा है कि कौन जीतेगा. 50-50 दोन्ही संघांना तराजूमध्ये तोलू शकत नाहीये. 50-50% चान्स दोन्ही संघांना. 2 ओव्हर 13 रन, 12 बॉल 19. हा यस सर, 12 बॉल 19. चला फास्ट करायचं जरा. हो, पुढे चेंडू गॅपमध्ये खेळला गेला जरूर. येस, ऑर्गनाइज कमिटी देखील आम्हाला सांगते थोडं फास्ट खेळायचं. आता 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येतोय. 11 बॉल 18, 11 बॉल 18 अशी मॅच आहे. गोल्डन इगल्स आणि त्यांचा पूर्ण संघ. 11-18. हो, नो बॉलचा इशारा, पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल. दादा बाहेरून नका बोलू भाऊ, बाहेरून बोलू नका प्लीज. बाहेरून कशाला बोलतोय, प्लेअर फिल्डर चालले आतमध्ये. मला असं वाटतं कदाचित एखादी चिकटपट्टी घेऊन यावा प्लीज, असं वाटतंय मला. सेलोटेप तर लावा, मॅच बाकी अजून. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा प्लीज. हो दादा सर, नो दिलाय, मॅच चालू करा प्लीज. बाकीच्यांनी बोलू नका प्लीज. नो बॉल आहे. येस, उल्हासभाई काय झालं, उल्हासभाई. हो उल्हासजी, तुम्ही कशाला चाललेत, या ना बाहेर. तर हे परफॉर्मन्स असतं फायनल मॅच. आम्हाला आमचं पूर्ण नो बॉल आहे सर. येस, 11 बॉल 17. ऍक्सिस बँक मध्ये जसं की चर्चा होईल की कोण जिंकेल. 11-17 पाहिजे, 11 बॉल 17. 15 झालाय धावसंख्या 15. चला चालू करा मॅच. 11 बॉल 17. येस, पुढचा चेंडू जरूर आहे. फिल्डिंग, गुड फिल्डिंग, क्या बात आहे. फिमेल क्रिकेटर देखील बघा या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स देत आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे नक्कीच. काय फिल्डिंग परफॉर्मन्स. अदिती, क्या बात आहे, गुड फिल्डिंग. तिला पण समजलं की बॉल पकडला मी आणि काय थ्रो केलाय. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. 10 बॉल 17. अरे 10 बॉल 17 पाहिजे. मैच जरा प्लीज चालू ठेवा. यस चल, हमारे जो टर्फ वाले कैलटेकर है वो भी बोल रहे कि मेरी नौकरी खतरे में, भाई मैच को पूरा करो, टेंशन मत लो दादा, हो जाएगा मैच अभी 5 मिनट में. बॉल 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 डॉट बॉल डॉट बॉल. बाहेरून काय बोलू नका, बाहेरून काहीच बोलू नका प्लीज. पंचांना तुम्ही नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजे पंचांसाठी एकदा. 9 बॉल 17. 9 बॉल 17. हो गॅपमध्ये फटका खेळला. गणेश सावंत, गणेश सावंत, गणेश सावंत, व्हॉट अ कॅच, क्या बात है. मॅन फ्रॉम सावंतवाडी, क्या बात है यार. सावंतवाडीच्या पुढे अंगणेवाडी आहे आणि लगेच अंगणेवाडी पण येते.
आणि नाव देखील गणेश आहे, मग अष्टविनायकचा देखील तुम्ही प्रवास करा. म्हणजे तुम्हाला ते काय करायचं आहे, आपल्याला फक्त बाप्पांना तुम्हाला व्हिजिट द्यायचे, पण गणेशने काय कॅच पकडले. धावसंख्या 15, 4 गडी बाद. हो दादा काय झालं. चला त्याला मॅच चालू करा प्लीज, नंतर बघू काय ते. मला माहिती आहे की आपण सगळे येस एका बँकेत आहेत आणि प्रोफेशनल क्रिकेट देखील चांगले खेळतात हे लोक. मग तुम्ही प्रोफेशनल सारखं राहा प्लीज, कारण की हे क्रिकेटची सुरुवात नाही आहे, ही सुरुवात नाही, अजून क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. 8 बॉल 17 पुढची मॅच आणि आरामात. क्या बात आहे मेरे भाई, 6 धावा येत आहेत आणि षटकाराने दीपक या संघाचा दीपक असेल. स्कोर आहे 21-21. दीपक जलता है, दीपक जलाता है आणि या टीमचा दीपक नावाप्रमाणे पेटलाय आणि नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. 6 बॉल आणि 5 धावा बनवायचे, फक्त 5. 6 बॉल 5 अशी मॅच आले आणि उल्हास तर भाई उल्हासित झाला. येस उल्हास म्हणतोय मला डीजे लावा तुम्ही, मी खर्च करतो डीजेचा पाहिजे तर माने नाचतो. येस 6 बॉल 5. चला हो दादा, ऑफिशियल वॉर्निंग आहे आता. 6 बॉल 5. येस दादा, संतोष दादा आपण बसा. नक्कीच मॅचच अशी झाली. 6 बॉल 5 आणि हे इथेच होऊ शकतं. ऍक्सिस बँक 150 ओपन. 6 बॉल 5 श्रुती. 6 चेंडू 5. दीपकचे उत्तुंग षटकार मॅचला फिरून दिलाय. टर्निंग पॉइंट. व्हाईट बॉल 6 बॉल 4. 6 बॉल 4. आणि पुढे चेंडू गॅप मध्ये जरूर खेळला गेला. बघूया एक धाव भेटेल, जरूर भेटेल. थ्रो थोडासा चांगला होता आणि आता आपण जातोय 5 बॉल 3 पाहिजे. 5 बॉल 3. 5 बॉल 3. पुढे चेंडू नक्कीच बघूया काय होतं इथे. हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण आपण आता पाहतोय की शेवटच्या ओव्हरमध्ये पण थोडासा लक फॅक्टर फलंदाजांना. 4 बॉल 2. दीपक आणि प्रतीक. बघूया प्रतीक आपल्या टीमच्या नावाच प्रमाणे प्रतीक होतोय का. 4 बॉल 2. जिंकणार कोण असं म्हणेल नक्कीच सर. 4 बॉल 2. हो नाही नक्कीच बरोबर स्वीकारावं लागेल. गोलंदाज निघाला. बँकिंग टायटन्स मी सेलिब्रेट. अरे टेबल निकाले, अरे इधर. ओए अरे वो सुन नहीं रहे, आगे बोल.